मंडळी, गीताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण मस्त अशी आग्रा स्पेशल पेठ्याची रेसिपी बघणार आहोत। तर मंडळी, एकदम असे फळ कोणतं घ्यायचं किंवा फळ कशा प्रकारचं घ्यायचं हे देखील मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर चला मंडळी, आपण आग्रा स्पेशल पेठ्याची रेसिपी बघण्यासाठी सुरुवात करूया आणि तुम्हाला मी साहित्य देखील सांगते। तर मंडळी, इथे मी कोहळा घेतलेला आहे आणि जो कोहळा घेतलेला आहे तो थोडासा तुम्हाला दिसत आहे, मी पांढरा असा घेतलेला आहे। पूर्णपणे हिरवा कोहळा घ्यायचा नाही, नाहीतर त्याचे पेटा जो आहे तो व्यवस्थित होत नाही। त्याच्यानंतर मी कोहळा स्वच्छ धुवून घेतलेला होता आणि आता त्याला कट करून घ्यायचा आहे। कट केल्यानंतर त्याचे जे आतले बी आहेत ते देखील आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि त्याचे वरची जी साल आहे ते देखील काढून घ्यायची आहे। तर इथे तुम्हाला दिसत आहे अशा प्रकारे त्याची साल देखील आपल्याला काढून घ्यायची आहे। कोहळ्याच्या साली आणि बिया काढून झाल्यानंतर त्याला आपल्या फोकच्या साह्याने असे छिद्र पाडून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्याच्यामध्ये साखरेचा जो पाक आहे तो व्यवस्थित जातो आणि तो कोहळा जो आहे तो व्यवस्थित शिजतो आणि पेठा एकदम छान लागतो। त्याचे तसे फोकने त्याला छिद्रे पाडून घेतल्यानंतर तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही कोहळ्याचे पीसेस करून घ्यायचे आहेत। तर इथे आपले कोहळ्याचे पीस करून झालेले आहेत। तर आता एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि इथे मी एका पातेल्यामध्ये 2 तांबे पाणी घेतलेलं आहे। तर त्याच्यामध्ये आपला जो खायचा सोडा असतो तो मिक्स करायचा आहे, तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। तर खायचा सोडा जो आहे तो बाजारामध्ये देखील उपलब्ध असतो आणि काहींच्या घरामध्ये देखील उपलब्ध असतो, तर तो काही एवढा महाग नसतो, सहज मिळून जातो। आणि आता तो कोहळा जो आहे आपण बारीक चिरून ठेवलेला होता तो त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आणि 7 ते 8 तास आपल्याला चुन्यामध्ये कोहळा भिजवून द्यायचा आहे। 7 ते 8 तासानंतर कोहळा आपला एकदम छान असा चुन्यामध्ये भिजलेला आहे। तर त्याच्यानंतर मी दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि जो चुन्यात आपण कोहळा ठेवलेला होता तो काढून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे। कोहळा मी इथे चांगला धुवून घेतलेला आहे आणि परत एकदा दुसऱ्या ताटामध्ये काढून घेतलेला आहे। तर कोहळा धुवून स्वच्छ झाल्यानंतर काढून घेतल्यानंतर इथे मी पातेल्यामध्ये परत 2 तांबे पाणी गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तर पाणी उकळल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कोहळा जो आहे तो ॲड करून घ्यायचा आहे आणि कोहळा त्याच्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे। तर कोहळा याच्यामध्ये शिजवून घेत असताना एक 15 ते 20 मिनटं कोहळा एकदम चांगला असा शिजवून घ्यायचा आहे। 15 ते 20 मिनटामध्ये कोहळा शिजून जातो। बारीक गॅसवर कोहळा शिजवून घ्यायचा आहे। तर इथं आपला कोहळा तुम्हाला दिसत आहे, पाण्याला देखील उकळी आलेली आहे आणि बऱ्यापैकी कोहळा शिजत आलेला आहे। तर त्याला अजून एक 5 मिनटं शिजवून घेऊया। त्याच्यानंतर कोहळा आपला त्या साईडला शिजतो तोपर्यंत मी दुसऱ्या साईडला एक शिगडीवर पातेलं ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये मी अर्धा किलो कोहळ्यासाठी पावशेर साखर ॲड केलेली आहे आणि त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी ॲड करायचं आहे। पाण्याला एकदम साखर वितळून घ्यायची आहे आणि इकडे आपला कोहळा देखील शिजत आलेला आहे। तर पाण्याला उकळी आल्यानंतर साखर पाण्यामध्ये वितळल्यानंतर जो कोहळा आपण शिजवत ठेवलेला आहे तो कोहळा गरम पाण्यामधून काढून घ्यायचा आहे आणि आपण जो साखरेचा पाक केलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा कोहळा टाकून घ्यायचा आहे।
इथे आपली साखर विरघळलेली आहे, त्याच्यामध्ये मी 2 चमचे दूध टाकलेलं आहे. तर दूध याच्यासाठी टाकायचं आहे की पाकामध्ये जी साखरेमध्ये जी घाण असते ती दुधामुळे वर पटकन येते. इथे तुम्हाला दिसत आहे अशा प्रकारे पाकातली घाण वर येते, ती काढून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण जो कोहळा शिजवलेला होता तो शिजवलेला कोहळा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर कोहळा साखरेमध्ये टाकल्यानंतर तो जे पाणी आहे ते पाणी अर्ध होईपर्यंत, साखरेचं पाणी अर्ध होईपर्यंत कोहळा शिजवून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर 2 तास तो कोहळा तसाच त्याच्यामध्ये साखरेच्या पाण्यामध्ये मुरवून द्यायचा आहे. इथं तुम्हाला दिसत आहे आपलं साखरेचं पाणी अर्ध झालेलं आहे. तर आता आपण शेगडी बंद करूयात आणि 2 तास कोहळ्याला त्या साखरेच्या पाण्यामध्ये मुरत ठेवायचं आहे. 2 तासानंतर परत मी शेगडीवर कोहळा शिजण्यासाठी ठेवलेला आहे आणि तो आता आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे. आणि त्यातली पूर्णपणे साखर कोहळ्यामध्ये मुरून गेली पाहिजे. तर मंडळी इथे तुम्हाला दिसत आहे मी शेगडी सुरू केल्यानंतर परत एकदा जो साखरेचा पाक केला होता त्याच्यामध्ये कोहळा ॲड केलेला आहे, त्याला चांगली अशी उकळी आलेली आहे. तर आता हे पूर्णपणे सगळं आपण कोहळ्यामध्ये मुरवून घ्यायचं आहे. तर मंडळी एकदम छान असा आग्रा स्पेशल आपला पेठा तयार झालेला आहे. पण त्याच्या अगोदर त्याला एका चाळणीवर पसरून घ्यायचं आहे आणि त्याला फॅनखाली ठेवायचं आहे. याला पेठ्याला उन्हामध्ये ठेवायचं नाही, तर तुम्ही फॅनखालीच याला सुकवून घ्यायचं आहे. तर मंडळी अशा प्रकारे आपला आग्रा स्पेशल पेठा तयार झालेला आहे. तर मंडळी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.